नमस्कार. अदिती रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उपवास असला की आपल्याला खिचडी खायचा कंटाळा येतो आणि काही उपवासाला वरई वगैरे पण चालत नाही, तर खिचडीशिवाय आपल्याकडे पर्यायच नसतो. त्यास आज मी बनवणार आहे आपल्या सगळ्यांचा आवडता असा कुरकुरीत साबुदाणा वडा. चला तर मग आपण रेसिपी पाहूयात. मी हे रात्रभर भिजवलेले शाबू घेतलेले आहेत. त्यामध्ये मी शिजलेला बटाटा ॲड करते आणि मग आपण त्याला स्मॅश करूया, म्हणजे साबुदाणा वडा तुटणार नाही. त्यामध्ये मी मिरचीची पेस्ट व शेंगदाणा कूट ॲड करते व ते सगळं मिक्स करून आपण चांगलं मिक्स करूया व त्यात चवीनुसार मीठ टाकून चांगलं असं आपण पीठ मळून घेऊया. ते चांगलं, म्हणजे आपले वडे तुटणार नाही. चला तर मग आता आपण वडे बनवायला घेऊया. वडा बनवताना तो छोटा आणि पातळ असा आपल्याला बनवायचा आहे, म्हणजे ते आतमध्ये कच्चा राहत नाही आणि कुरकुरीत होतो. चला तर आपले वडे तयार आहेत. मग आपण आता ते तळून घेऊया. वडे तळताना पहिल्यांदा तेल चांगलं गरम होऊ द्या आणि ते वडे लो फ्लेमवरती आपल्याला तळायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये तेल राहणार नाही. उपवासासाठी नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी अजून एक रेसिपी अपलोड केलेली आहे, साबुदाणा डोसा, तीही पाहायला विसरू नका. साबुदाणा भिजवताना पाणी मापात ठेवा. जर पाणी जास्त झालं तर आपला साबुदाणा वडा मऊ होतो, त्यामुळे ही टीप नक्की लक्षात ठेवा. साबुदाणा वडा तुम्ही कशासोबत खाता, दहीसोबत की चटणीसोबत, हे नक्की मला कमेंट करून सांगा. आपला साबुदाणा वडा हा मस्त लाल कुरकुरीत भाजलेला गेलेला आहे आणि त्याचा सुगंधही एवढा अप्रतिम येतोय. साबुदाणा वडा हा गरम गरमच खावा. तो थंड झाल्यानंतर तो कुरकुरीत राहत नाही, तो मऊ पडतो. त्यामुळे तो गरम गरमच खावावा. असा हा आपला कुरकुरीत खुशखुशीत साबुदाणा वडा तयार आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.